नमस्कार, मी अक्षय थोरात. आपल्या स्टुडिओमध्ये आज महाराष्ट्र मीडिया असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अमित बागडे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. अमित सर, तुम्ही महाराष्ट्र मीडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे. नक्की काय तुम्हाला का स्थापन करावं असं वाटलं? काय त्याच्या मागचं कारण आहे? खऱ्या अर्थाने मी आज तुमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मी खऱ्या अर्थाने म्हणजे आभार मानतो की एक पत्रकार ह्या नात्याने तुम्ही पत्रकाराचेच मुद्दे घेऊन आलेलो आहोत आणि नुकतीच महाराष्ट्र मीडिया असोसिएशन जी संस्था मी स्थापन केलेली आहे. त्याचं कारण एक आहे की पत्रकारांसाठी जे काय अन्यायग्रस्त पत्रकार आहेत तमाम महाराष्ट्रामध्ये, ज्यांना खऱ्या अर्थाने कुठल्या योजनेचा लाभ आजपर्यंत मिळालेला नाही. ज्या काही योजना आहेत त्या फक्त कागदावरती आहेत आणि कागदावरती आहेत का नाही हा देखील प्रश्न इथं निर्माण होतोय. त्याला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना त्या दुर्बल घटकाला कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना आपण प्रस्थापित किंवा स्थापन केली. नक्की पत्रकारांच्या व्यथा काय असतात? आता तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर सर, आता आपल्या माध्यमातून असंख्य लोकांच्या अन्यायग्रस्त लोक असतील, पीडित अन्यायग्रस्त असतील, त्यांचे आपण न्याय मिळवून देण्याचं काम पत्रकार बांधव करत असतो. खऱ्या अर्थाने जिथं जिथं मीडिया पोहोचेल, जिथं जिथं आपले पत्रकार बंधू पोहोचतील, तर त्या ठिकाणचे कव्हरेज केलं, त्याच्यावरती अन्याय होतोय, ते अन्याय दाखवला तर त्याला लगेच न्याय मिळतो. त्यासाठी प्रशासनाच्या कडे तो दाद मागण्यासाठी प्रशासनाला सुद्धा विरोधात काय गोष्टी तो लिहित असतो. तर अशा अनुषंगाने कदाचित त्याच्यावरती होणारे अन्याय तो विसरत चाललेला आहे. तर त्यांच्या व्यथा ह्या आहेत की आजपर्यंत माझ्या पत्रकार बांधवाला कुठल्याही प्रकारचं मानधन मिळालेलं नाही. जरी लिखित असेल, कुठला तसा जार असेल माझ्या माहितीप्रमाणे तर नाही बघण्यात आलं, तर त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ आजपर्यंत मिळालेला नाही. तर खऱ्या अर्थाने त्याच्यावर तो होणारा एक अन्यायच आहे. किंवा एखादी सरकारतर्फे आजपर्यंत एवढे सरकार झाले, मग ते युतीचा असो किंवा आघाडीचा असो, तर कुठल्याच नेत्याने किंवा कुठल्याच खासदारांनी आमदारांनी अधिवेशनात किंवा मंत्रालयात असा कुठलाही निर्णय घेतला नाही की तो पत्रकारांच्या हिताचा आहे. त्यामुळे त्याच्यापासून आमचे पत्रकार बंधू वंचित असताना मला दिसत आहे. तर त्याला कुठेतरी ह्या महाराष्ट्र मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्ण महाराष्ट्रभर एक मोठं आपण आंदोलन उभा करणार आहोत. या संदर्भात तुम्ही काय मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहे अशी आम्हाला माहिती कळती की तुमची कोर कमिटी येत्या काही 10 दिवसात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करणार आहे. मग त्यावेळेस काय तुम्ही तुमच्या मागणी असणार आहे? अत्यंत सुंदर प्रश्न तुम्ही सर केलेला आहे. तर नुकतंच आता आपली जी महाराष्ट्र मीडिया असोसिएशन जी संघटना आहे स्थापन झालेली आहे, तर त्याची आमची कोर कमिटी आहे, जे शिष्टमंडळ आहे, ते शिष्टमंडळ आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर यांच्या भेटीसाठी जाणार आहे. त्यांची वेळ घेणार आहे आणि जे तमाम पत्रकारांचे जे काय अडीअडचणी, ज्या काय माझ्या पत्रकार बांधवांवर काय अडीअडचणीचे गोष्टीला सामोरं जावं लागतंय, ती त्यांच्या नुसतं निवेदन देऊन राहणार नाही, तर ते एक हट्ट धरणार आहे आम्ही आपलं शिष्टमंडळ की खऱ्या अर्थाने तुमच्यासारखे मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत, जे की गोरगरिबांना जाणकार आहेत आणि तुम्ही तळागाळातून सगळ्या गोष्टीचा अनुभव असणारे आपण एक मुख्यमंत्री आहात. त्या दृष्टिकोनातून आम्ही बघत आहोत आणि त्या तळमळीनं आपलं शिष्टमंडळ त्यांना भेटून फक्त निवेदनच देणार नाही, तर माझ्या पत्रकार बांधवांसाठी चांगला निर्णय घेण्यासाठी हट्ट धरणार आहे. त्यासाठी आंदोलन करण्याची जरी वेळ आली तरी ते आंदोलन देखील आम्ही छेडणार आहोत. लवकरात लवकर पेन्शन योजना असेल, मानधन योजना असेल किंवा घरकुल योजना असेल, ती माझ्या पत्रकार बांधवांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र असोसिएशन. आता अशा काही पत्रकार आहेत की त्यांच्यावर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. मग त्याबद्दल आपलं काय मत आहे? नक्की कशा पद्धतीने गुन्हे दाखल केले जातात? त्याची चौकशी होती किंवा नाही होत? काय सर, तुम्ही हा देखील खरंच महाराष्ट्रातला पत्रकारांसाठी एक महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे. तर मला एक सांगावंसं वाटतंय की
तर तुम्ही खरंच एक महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या म्हणजे खरंच मनातला प्रश्न कदाचित तुम्ही विचारला असं मला वाटतं. तर मला एक सांगावंसं वाटतंय की खऱ्या अर्थाने गुन्हा खोटा किंवा खरा हा होण्याचं कारण शोधलं पाहिजे. खोटा आहे का खरा आहे हे महत्वाचं नाही, तो घडवला का किंवा घडला का. कारण की आपण म्हणत असतो की प्रत्येक जण असा तयार झालेला नसतो, त्यामागचं कारण असतं, कारणाशिवाय तो माणूस तयार झालेला नसतो. ह्या सरकारने ह्याच नव्हे तर जेवढेही सरकार स्थापित झाले त्या सरकारने आमदार खासदार या लोकांनी मुख्यमंत्री या लोकांनी पत्रकारांना हिताचे काही निर्णय घेतले असते तर मला वाटते कदाचित हे खंडणीसारखे गुन्हे ह्या पत्रकारांवर दाखल झाले नसते. याचं कारण असं आहे की पत्रकारांना देखील काही प्रपंच आहे. कदाचित एखादी बातमी त्यांनी एका राजकीय नेत्याची लावली तर त्याला 1000 फोन केले जातात की साहेब तेवढी बातमी पाठवा, बातमी तयार करा, मला लिंक पाठवा. पण त्याच्या तोंडातून असं येत नाही की तुमची काय जाहिरात असेल किंवा तुम्ही जे कष्ट केलेलं आहे, तुम्ही पेट्रोल टाकून माझ्यापर्यंत पोहोचता, तुमचं मोबाईलचं नेट आहे, मौल्यवान तुमचा वेळ आहे, हा सर्व उपाशी तापाशी माझा पत्रकार बांधव तिथं जात असतो, त्या गोष्टी घेत असतो कवरेज. त्यांच्या तोंडातून असं येत नाही की तुम्हाला हे मानधन घ्या, तुमचं काय असेल ते घ्या. तर हे कुठं होताना दिसत नाही. मग हे असे जे चुकीचं गैरसमज करून मग त्यांना जाहिराती स्वरूपात पैसे द्यायचे आणि खंडणीसारख्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचा प्रयत्न का करत असतात. कारण की पत्रकार हा निर्भीडपणे त्याची म्हणजे तो कुणाचाच नसतोय, तो मांडण्याचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कुठेतरी त्याला दाबण्यासाठी एक खंडणीसारखे खोटे गुन्हे दाखल केलेले असतात. आणि 2 नंबरचे जे व्यावसायिक आहेत, जे की 2 नंबरचे व्यवसाय करत असतात, तर त्यांना उजेडात आणण्याचं काम हे पत्रकार करत असतात. त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम हे पत्रकार आपल्या बातमी देऊन प्रशासनाच्या पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करत. कदाचित ही कारवाई करत असताना म्हणता येईल की पोलीस प्रशासनाचं त्यांचं काहीतरी लागेबांधे सुद्धा असू शकतात कदाचित. मग ते हप्ते घेतात, सर्रास हप्ते घेत आहेत, तर त्यांना काय म्हणायचं, त्यांना कसला प्रकार म्हणायचं, ते खंडणी मागत नाहीत का असं हे देखील त्यांना तर प्रशासनाच्या वतीने ते एक अधिकारी असू शकतात, त्यांना देखील पगार चालू आहे. पण माझं असं एक मत आहे की जरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतील किंवा होणार असतील तर माझ्या पत्रकार बांधवांचं आणि पोलीस प्रशासनाचं एक कोऑर्डिनेशन असतं की सहकार्य असतं पत्रकारांचं पोलिसांना व पोलिसांचं पत्रकारांना. तर अशा अधिकाऱ्यांनी त्यांना विचारणा केली पाहिजे की नक्की खरं कारण काय आहे, खऱ्या अर्थाने कशामुळे काय झालेलं आहे याची शहानिशा केली पाहिजे. आणि गुन्हेगारांना पाठीशी न घालता खरंच पत्रकारांना न्याय देण्याचं काम ह्यांनी केलं पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. आणि पत्रकारांवर अशा प्रकारचे खोटे कुठेतरी गुन्हे दाखल करून घ्यायचं हे बी त्यांना का चांगलं वाटतं की त्यांच्या देखील अडचणी असतात, त्यांच्या देखील कुठेतरी ह्या पत्रकाराने अडचणी बाहेर काढलेल्या असतात आणि त्यांना कुठेतरी अडचण ह्याची निर्माण होत असती तर त्याला कुठेतरी लगाम बसावा म्हणून असा उपयोग केला जातो, त्याला थांबवण्याचा प्रयत्न मला वाटतंय केला जातो. म्हणून हे असे खोटे गुन्हे दाखल होतात किंवा खरे जे पण असतील तर लवकरच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल, मगाशी मी सांगितलं की आमचं शिष्टमंडळ जाणार आहे आणि तमाम माझ्या पत्रकार बांधवांवर महाराष्ट्रातून जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खोटेच आहेत. तर ते खोटे गुन्हे तात्काळ रद्द करावे अशी मागणीचं निवेदन देणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्राभर आम्ही आंदोलन छेडणार आहोत. जर मुख्यमंत्र्यांनी योग्य ते निर्णय घेतला नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पत्रकारांच्या वतीने एक आंदोलन छेडणार आहोत. तर माझ्या महाराष्ट्र मीडिया असोसिएशनच्या वतीने एक पत्रकार बांधवांना आवाहन करतो की ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे पीडित जे अन्यायग्रस्त पत्रकार असतील त्यांनी नक्कीच महाराष्ट्र मीडिया असोसिएशनशी संपर्क साधावा आणि त्यांना ताकद देण्याचे काम आपल्या संघटनेचं असणार आहे व तात्काळ त्यांना मदत करण्याचं संघटनेचं काम राहणार आहे.
पण मध्यंतरी एक शासनाने असं केलेलं आहे की शासकीय जाहिराती ही पत्रकारांना प्रोव्हाइड करायचं असं काहीतरी पत्रव्यवहार पण झाला होता. त्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच. तुम्हाला जाहिराती तुम्हाला मिळतात का? नक्कीच सर, त्याबद्दल मी सांगू इच्छितो की जाहिराती ह्या मिळतात, ठराविक लोकांना मिळतात. त्यात बी त्यांचे संबंध कसे आहेत त्याच्यावरती ठरवल्या जातात जाहिराती. आणि आपण हे डिजिटल मीडियाचे पत्रकार आहोत किंवा सोशल मीडियाचे काही पत्रकार तयार झालेले आहेत. तर ते डिजिटल मीडियाचे जे पत्रकार आहेत ते ह्यापासून पूर्णतः वंचित आहेत. स्टुडिओमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे ओबीसीचे उपाध्यक्षही या ठिकाणी सामील होणार आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांचं काय मत आहे ते पण आपण जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही? एकंदरीत तुम्ही चर्चेमध्ये सहभागी झालेला आहात. आपल्यासोबत महाराष्ट्र मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष अमित बागडे पण आहेत आणि तुम्ही काँग्रेस ओबीसीचे उपाध्यक्ष आपण आहात. तर तुमची काय भूमिका आहे पत्रकारांवर? आता जी परिस्थिती चालू आहे त्यांना म्हणजे कोणतं मानधन नाही आहे, कोणती उपजीविका साधण्यासाठी त्यांना काहीतरी करावं लागतं, त्यातून त्यांचा उपजीविका होतो. या संदर्भात तुम्ही काय एक विरोधी पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही काय सांगाल सरकारला? आता मी आमचं म्हणजे एक 8 दिवसाच्या किंवा 15 दिवसाच्या अंतरावरती आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे. त्या संदर्भात महाराष्ट्रातील जेवढे आपले पत्रकार बांधव आहेत त्यांना त्यांचं संरक्षण म्हणून की बाबा ते देशाचा चौथा स्तंभ म्हणून काम करतात, तर त्यांना संरक्षण मिळावं. दुसरी गोष्ट जे मानधन आहे, मग पत्रकार लोक सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतात, तर त्यांना त्यांची रोजीरोटी चालवायचं काय, ते लोकांसाठी झटतात. मग त्यांना त्याचं मोबदला म्हणून काय, तर ते मुख्यमंत्री साहेबांना मी भेटून त्यांची वेळ घेऊन हे जेवढे काही पत्रकार लोकांच्या अडीअडचणी प्रॉब्लेम आहेत ते आम्ही तिथं मांडणार आहे. आणि याच्या अगोदर पटोले साहेबांनी सुद्धा यांना पत्रकारांची भूमिका मांडली होती. अधिवेशनात त्या गोष्टी मांडल्या होत्या त्यांनी. त्याच्यावरती आता परत मी पटोले साहेबांना भेटून ते निवेदन देणार आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना बी ह्या गोष्टीवरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं त्यांना मी एक निवेदन देऊन आज सकाळी प्रदेशला मी बोलणं बी झालेलं आहे. 8 ते 15 दिवसात मला वेळ मिळणार आहे आणि त्यानुसार मी पुढची प्रोसेस चालू करणार आहे. सर, तुमच्यासाठी एक असा प्रश्न आहे की पत्रकार एक काहीतरी अंमलात आलेला आहे किंवा कागदावरच आहे, हे अजून काहीही झालेलं नाही, म्हणजे त्याच्यामध्ये संग्राम आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? एक सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने पत्रकार संरक्षण कायदा हा अंमलात आलेला आहे, परंतु अंमलात फक्त आलेला आहे. माझ्या पत्रकार बांधवांनी आजपर्यंत अन्याय अत्याचार झालाय ते ज्यावेळेस पोलीस स्टेशनला प्रॅक्टिकली सर जातात, मला काही ठिकाणांना फोन सुद्धा आलेले आहेत, तर तिथले पोलीस प्रशासन त्यांना पीआय काय विचारतात की पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करायचा कसा, हे सांगा. म्हणजे ते पत्रकार संरक्षण कायदा नुसता नावापुरता आहे. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार गेलाय त्या ठिकाणी अन्याय अत्याचार झालाय आणि पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेलाय, तर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत अजून देखील गुन्हा झालेला नाही, एक देखील गुन्हा महाराष्ट्रात दाखल करून घेतला नाही. त्याचं कारण हे आहे की त्यांना पोलिसांना विचारणा त्यांच्याकडून होते की नक्की हा कायद्यातून नक्की कशी नोंद करायची, म्हणजे ही नक्की कायदा काढलाय कशासाठी हे देखील कळायला मार्ग नाही. की कायदा काढलाय तर अंमलात आणायचा कसा ही पोलिसांना माहित नाही, तर नक्की पत्रकारांसाठी त्यांनी नक्की काय केलं ही सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे असं मला एकंदरीत वाटतंय सर. इथं ह्या संदर्भात तुम्ही काय आता या संदर्भात खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेबांना भेटून आपल्या महाराष्ट्र मीडिया असोसिएशनच्या वतीने जे शिष्टमंडळ जाणार आहे ती घेऊन हा देखील मुद्दा घेणार आहेत की पत्रकार संरक्षण कायदा म्हणजे ती मानतात ना, एक उदाहरण द्यायचं असं मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं या ठिकाणी की आमच्या हातात खुळखुळा दिलाय पण त्यामध्ये खडे नाहीत आणि वाजवायला लावले अशी परिस्थिती आमच्या पत्रकार बांधवांची झालेली इथं दिसती. तर त्यांनी कायदा केलाय खरा पण ते कायदा अंमलात येत नाहीये. वेळोवेळी अन्याय अत्याचार आपण पाहिला असेल की पत्रकारांवर हल्ला होतोय, गोळीबार होतोय, त्या ठिकाणी त्याला धमकावल्या जाते, त्याला त्याची गळचिपी केल्या जाते, त्याच्या अंगावरती ट्रक घालण्याचा प्रसंग देखील या ठिकाणी घडलेले आहेत. असे बरेचसे
प्रसंग आहेत, परंतु असे प्रसंग घडून तो पत्रकार त्या ठिकाणी न्याय मागण्याचा किंवा तिथं तक्रार देण्यासाठी गेला असताना पीआय पोलीस स्टेशनचे पीआय त्यांना विचारतात की पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करायचा कसा, हे देखील ह्या पोलीस प्रशासनाला माहित नाही. मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे का माहिती असून करत नाहीत, हे देखील काय समजत. दुसरा एक सर असा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की आता काही व्हॉट्सअपला फेसबुकला असे काही पत्र फिरतात की अजून काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होते की हे जे वेब पोर्टल आहे किंवा काही जे अनाधिकृतपणे चालतं जातं, मग त्याची काही शासनाकडे नोंद वगैरे असते का? त्या संदर्भात काय सांगतात तुम्ही? आता खऱ्या अर्थाने तुम्हाला एक सांगू इच्छितो की महाराष्ट्र मीडिया महाडिजिटल मीडिया असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष जे अद्वैत चव्हाण सर आहेत, त्यांनी हे मुद्दे घेऊन खऱ्या अर्थाने प्रशासनाची केंद्र शासनाची पत्रव्यवहार केलेला आहे. आणि जी 2021 ची गाईडलाईन आहे त्यात बऱ्याचशा डिजिटल मीडियाचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत. त्यात सेल्फ रेग्युलेटरी स्थापन केलेले आहे आणि सेल्फ रेग्युलेटरी स्थापन करून त्यांनी काय 2021 ची जी गाईडलाईन दिलेली आहे ती गाईडलाईन नुसार वेब पोर्टलला मान्यता देण्याचं काम सध्या प्रोसेस मध्ये आहे. लवकरच सर्व न्यूज पोर्टल देखील मान्यता प्राप्त होणारच आहे. या ठिकाणी महाराष्ट्र मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष आणि काँग्रेस ओबीसीचे उपाध्यक्ष या ठिकाणी येऊन त्यांनी आपले खूप मस्त चर्चा केली. त्याबद्दल त्यांचं बारामती लाईव्हच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत.